आणि आता बातमी मुंबईतनं दादर इथल्या महापौर बंगल्याच्या परिसरात उभारण्यात येत असलेल्या बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचं काम पूर्ण झालंय। नव्या वर्षात त्याचं उद्घाटन करण्याचा मार्ग खुला झालाय। दरम्यान 23 जानेवारीला बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीला या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन होण्याची शक्यता वर्तवली जाते। MMRDA कडून बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक हे 11,800 चौरस मीटर क्षेत्रफळावर साकारलं जातं आणि या स्मारकाचं काम 2 टप्प्यात केलं जाते। यातील पहिल्या टप्प्यातील कामांसाठी सुमारे 181 कोटी रुपये खर्चून प्रवेशद्वार, इमारत, संपर्क आणि माहिती कक्ष त्याचबरोबर प्रशासकीय इमारत उभारण्यात आली आहे। तसंच या स्मारकाच्या परिसरात असलेल्या 115 वर्ष जुन्या महापौर बंगल्याच्या इमारतीचं नूतनीकरण करण्यात आलेलं आहे। अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत। आमच्या प्रतिनिधी सुष्मिता बधाने आता क्षणाला आपल्याबरोबर आहेत। सुष्मिता, बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचं काम जे ते पूर्ण झालेलं आहे आणि आता नव्या वर्षात याचं उद्घाटन देखील केलं जाईल, काय कळतंय? खरं तर पहिल्या टप्प्यातलं काम हे पूर्ण झालेलं आहे आणि पदभार स्वीकारण्यापूर्वी संजय शिरसाट यांनी या संपूर्ण स्मारकाच्या कामाची आढावा घेतलेला आहे। आपण बघतोय समोर जो जुना महापौर बंगला आहे त्या महापौर बंगल्यामध्ये हे स्मारक साकारलं जाणार आहे। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची प्रेरणा संपूर्ण महाराष्ट्राला मिळावी, त्यांच्यातील कलागुण, त्यांचे एकूण संघटना म्हणून शिवसेनेसाठीचं काम, या सर्व गोष्टी समोर येणार आहेत। परंतु या स्मारकाच्या निमित्तानं या स्मारकाची जी ट्रस्ट साकार करण्यात आलेली आहे या ट्रस्टची सुद्धा चर्चा राजकीय वर्तुळात होते आहे। खरं तर यामध्ये स्वतः उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांचा समावेश आहे आणि ज्या पद्धतीने आपण बघतोय पहिल्या टप्प्यातलं काम हे आता पूर्ण होत आलेलं आहे आणि त्यामुळेच कुठेतरी 23 जानेवारीचा जो मुहूर्त आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय। संजय शिरसाट आपल्यासोबत आहेत। सर, तुम्ही पाहणी केलेली आहे, काय सांगाल? नाही, मी आज पाहणी करायला आलो होतो मुद्दामून की आम्ही गेले 5 वर्षापूर्वी हा प्रकल्प सुरू केला होता। अनेक कारणांमुळे हा लेट होत गेलेला आहे। त्यात करोनाचा काही भाग असेल किंवा काही लोकांचा जो काही त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन थोडा बदललेला पाहायला मिळाला होता। परंतु आता पहिला टप्पा पूर्ण होतोय, 23ला त्याचं उद्घाटन होतंय आणि म्हणून एक आनंदाचा क्षण हे आम्हा शिवसैनिकाला उपभोगायला मिळणार आहे। खरं तर या उद्घाटनासाठी कोण येणार? तुम्ही उद्धव ठाकरे यांना निमंत्रण देणार का? कोणाच्या हस्ते सरकार हे उद्घाटन करणार? कारण शिंदेंची शिवसेना आणि ठाकरेंची शिवसेना हा स्प्लिट आम्ही बघितलेला आहे, पण या निमित्तानं हे स्मारक हे संपूर्ण महाराष्ट्रासाठी खुलं होणार आहे। हे सगळं महाराष्ट्रासाठी आणि म्हणून याच्या उद्घाटनाला कोणाकोणाला बोलवावं हे एक देवेंद्र फडणवीस साहेब हे ठरवणार आहेत, दोन्ही उपमुख्यमंत्री म्हणून ठरवणार आहेत आणि याचं निमंत्रण मला वाटतं सर्वच पक्षांच्या नेत्यांना दिलं जाणार आहे। म्हणून उद्धव ठाकरेंना दिले जाणार आहेत का, राजसाहेबाला दिले जाणार आहेत का असं नाही, सर्वांना याचं निमंत्रण असणार आहे आणि सर्वांनी आलं पाहिजे। आपला ह्या शिवसेनेचा इतिहास कसा घडला याचं सुद्धा सगळं काही त्याच्यामध्ये दाखवलेलं आहे। म्हणून या अशा चांगल्या प्रसंगी कोणताही पक्षीय राजकारण न करता सर्वांनी यात सहभागी व्हावं अशी त्यांना माझी विनंती असणार आहे। अनेक दिवस हे काम रखडलं। खरं तर महापौर बंगला अनेक वर्ष पुनर्विकास त्याचा, त्यात अनेक कामं सुरू होती, खूप उशीर झालेला आहे। 5 वर्षाचा कालावधी म्हणजे फार उशीर झालेला आहे। हे तातडीने का केलं नाही, काय कारणं होती आता त्या वादात मी पडू इच्छित नाही, परंतु हे कम्प्लीट होतं याचा आम्हाला आनंद आहे। उद्घाटन कोण करणार? ते मुख्यमंत्री ठरवतील, त्यांचा तो अधिकार आहे, ते ठरवतील। नक्कीच, आमची संवाद साधल्याबद्दल धन्यवाद। तर स्वतः मुख्यमंत्री ठरवतील की उद्घाटन कोण करणार। अनेक वर्षांचा विलंब झालेला आहे, परंतु 23 जानेवारीचा मुहूर्त आता हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी पहिल्या टप्प्याच्या लोकार्पणासाठीचा निश्चित करण्यात आलेला आहे। धन्यवाद सुष्मिता या सगळ्या माहितीबद्दल आणि संवादाबद्दल। त्यामुळे पहिल्या टप्प्याचं उद्घाटन जे ते पार पडतंय, आतापर्यंत मोठी या स्मारकाबद्दलची चर्चा आणि त्याचा पहिला टप्पा लवकरच सगळ्यांना बघायला मिळेल। पुढे पाहूयात बीड